राम समर्थ. भाग क्रमांक 46. श्रीराम. भागवतामध्ये आता हे अजून एक चरित्र आलेलं आहे. नाभी राजा नावाचा एक राजा होत गेला. याचं चरित्र त्यांनी दिलेलं आहे की नाभी राजा जो होता हा सुद्धा एक चांगला राजा होता आणि त्यांनी यज्ञपुरुषाची तपश्चर्या केली की यज्ञपुरुषाचं पूजन केलं. अर्थात यज्ञपुरुष म्हणजे शेवटी विष्णूच आहेत. लक्षात ठेवा, शेवटी यज्ञाचा भोक्ता जो आहे तो मुख्य देव जो आहे तो विष्णूच आहे. कुठल्याही प्रकारचा यज्ञ केला तरी मुख्य पुरुष जो आहे तो यज्ञाचा श्री विष्णूच असतात. बाकीसुद्धा इतर देव असतात, तेही अनेक भोग स्वीकारतात, परंतु विष्णू हे प्रमुख देवता आहेत. आणि त्यांनी अर्थात ह्या प्रकारे अतिशय भक्तिभावाने असा त्यांनी यज्ञ केला आणि अर्थात त्याच्या पत्नीसह केला. आणि त्याच्या मनामध्ये तेव्हा इच्छा काय होती तर मला पुत्र व्हावा. तसं दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता. पुत्र व्हावा म्हणून तरी यज्ञ केला आणि तो पूर्ण झाला. अर्थात तसं या राजाने नाभी राजाने काय केलं की यज्ञपुरुषाचं पूजन केलं आणि अर्थात मनात इच्छा काय ठेवली तर मला पुत्र प्राप्ती व्हावी. आणि अशा प्रकारे त्यांनी हे केली. अतिशय भक्तिभावाने त्याने हा यज्ञ केला आणि त्यामुळे भगवंत त्याला अर्थात प्रसन्न झाले आणि भगवंताने त्याला यज्ञ पुरुषाच्या रूपामध्ये दर्शन केलं. कारण ज्या स्वरूपाचं तुम्ही उपासना कराल त्या स्वरूपाचं दर्शन देणार भगवंत. अर्थात त्या रूपामध्ये पण त्याचे 4 हात वगैरे सगळं होतंच, शंखचक्र होतंच, परंतु यज्ञपुरुष म्हणून त्यांनी या राजाला जे आहे ते दर्शन दिलं. अर्थात तिथे अनेक ऋषी त्या ठिकाणी आले होते की ज्यांनी हा यज्ञ साकार करण्यासाठी त्यांनी हा भाग घेतला होता आणि त्यांच्यामुळेच हा यज्ञ जो आहे तो सफल पण झाला होता. आणि ते सर्व जे आहे ते अर्थात जेव्हा भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला की त्याला भगवंताचं दर्शन आम्हाला पण झालं. राजामुळे, राजासाठी जरी यज्ञ केला तरी दर्शन आम्हाला पण घडलंच आहे. आणि अशा प्रकारे भगवंताने तिथल्या सर्वच लोकांना दर्शन दिलं. आणि मग भगवंत त्याला म्हणाले की तुला काय वरदान हवं आहे ते सांग, त्याप्रमाणे मी तुला द्यायला तयार आहे. कारण तू माझी इतकी चांगली उपासना केली, चांगल्या प्रकारे यज्ञ केला, तेव्हा तुला काय पाहिजे ते सांग. तेव्हा राजाला सुद्धा क्षणभर समजेना की काय करावं. तो म्हणाला की माझ्या मनात एक इच्छा आहे, तुम्हाला माहितीच आहे की माझ्या मनात इच्छा ही आहे की मला एक चांगला पुत्र व्हावा, तो पण तुमच्यासारखा असावा, असं त्यांनी सांगितलं. पुत्र नुसता नको तर तुमच्यासारखा पुत्र असावा असं माझी इच्छा आहे. आणि अर्थात हे सगळं करण्यासाठी त्याला या ऋषीमुनींनी सगळं भाग पाडलं होतं आणि ऋषीमुनींनीच त्याला सल्ला दिला होता की असं सांग तू भगवंताला की माझ्यासारखा पुत्र व्हावा, म्हणजे तुमच्यासारखा. तेव्हा त्याप्रमाणे त्यांनी मागितलं. तेव्हा भगवंत म्हणाले असं तर माझ्यासारखं पुत्र होणं कठीणच आहे, पण माझ्यासारखा मीच आहे, दुसरं कोण येऊ शकतं. माझ्यासारखा होणं कठीण आहे, मलाच तुमच्या पोटी जन्म घ्यावा लागेल किंवा माझ्या अंश अवतारच होईल तुझ्याकडे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तेव्हा मी ही तुझी इच्छा पूर्ण करीन, कारण ही इच्छा मनात धरावे असं तुला या सर्व ऋषीमुनींनी सांगितलं. आणि ऋषीमुनींना मी खूप मान देतो. भगवंताने मी ऋषीमुनींना खूप मान द्यायचे, कारण ते खऱ्या अर्थाने जे उपासना जी आहे ती त्यांनीच पुढे नेलेली आहे. आणि म्हणून ऋषीमुनींवर भगवंत अतिशय आनंदित होते नेहमीच. आणि म्हणून तर त्यांनी हे सुद्धा जे वचन दिलं ते अशाच लोकांची रक्षण करण्यास सांगितलं की जे लोक खरोखर धर्म पाळतात, धर्म पुढे नेतात, त्यांचं रक्षण करण्यासाठी मी संभवामी युगयुगे असं म्हटलं आहे. आणि जेव्हा केव्हा हे अशा प्रकारे धर्म पुढे नेणारी जी लोक आहेत त्यांना जेव्हा जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतात, असं अनेक ठिकाणी म्हटलं आणि तसं घडलेलं पण आहे. जेव्हा जेव्हा हिरण्यकश्यपूने यज्ञयाग बंद केले, स्वतःला देव जाहीर केलं, त्याची पूजा करायला लावली, असं घडल्यावरती भगवंताने लगेच अवतार घेतला. असं प्रत्येक युगामध्ये जे ते भगवंताने अशा प्रकारे जेव्हा घडलं तेव्हाच अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून भगवंत म्हणाले तू जो मला वर मागितला आहेस तो जो आहे तो करण्यासाठी मला स्वतःलाच तुझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल.
असं म्हणून भगवंताने त्याला वर मात्र दिला. हा जो राजा होता नाभी राजा, याच्यापासूनच अर्थात भगवंताचा जन्म झाला. आणि तो जो जन्म होता त्याच्यामध्ये, त्या जन्मामध्ये त्या अवताराचं नाव होतं ऋषभ. ऋषभ नावाचा अवतार त्यांनी घेतलेला होता, अर्थात अंशावतार होता, तो कलावतार होता. आणि अशा प्रकारे भगवान ऋषभदेवानी त्याच्या पोटी जन्म घेतला. अर्थात जेव्हा जेव्हा भगवंत जन्म घेतात कुठल्याही स्वरूपी, तेव्हा सगळेच जे आहे ते देवदेवता पुष्पवृष्टी करतात, सर्व अप्सरा नृत्यगान करतात. हे सगळं तेव्हासुद्धा अर्थात घडलं. आणि अशा प्रकारे ऋषभदेव जे आहेत त्यांनी जन्म घेतला. ऋषभदेवाने जन्म घेतल्यावर यथावकाश तो, अर्थात जन्म घेतला तेव्हाच लगेच खूप पाऊस पडायला लागला चांगल्या प्रकारे. त्यांना हे लक्षात आलं की खरोखर भगवंताने जन्म घेतला, सुचिन्हच आहे हे एक प्रकारचं, हे त्यांना वाटलं. आणि मग अर्थात भगवंत जे आहे ते हळूहळू अर्थात नेहमीप्रमाणे त्यांनी आपलं कलाने ते वाढत होते. आणि प्रत्येक वेळेस अनेक सुंदर सुंदर गोष्टी करत होते. राजाला खूप आनंद झाला की भगवंताने माझ्या पोटी जन्म घेतला आहे. तो खूप आनंदामध्ये होता. यथावकाश अर्थात हे ऋषभदेव आहेत ते हळूहळू तारुण्यामध्ये आले. आणि मग नाभी राजाला असं वाटलं की आता आपण जे आहे ते आपलं हे राज्य जे आहे ते याला देऊन टाकावं. नंतरी राज्य करण्यासाठी हा लायक आहे, वयात पण आलेला आहे. तेव्हा आपण आणि आपली पत्नी दोघंजण निघून जावं. त्यांनी ठरवलं आणि लगेच त्याप्रमाणे केलं. त्यांनी लगेच ठरवलं, विचारविनिमय फक्त ऋषीमुनींशी केला आणि लगेच राज्याभिषेक करून टाकला ऋषभदेवांचा. आणि मग त्याला राज्याभिषेक केल्यावर त्या लगेच आपली पत्नी जी होती मेरू देवी, तिला त्याने बरोबर घेतलं आणि तो सरळ वानप्रस्थाश्रम स्वीकारून निघून गेला. कुठे गेला? बद्रिकाश्रमात निघून गेला, जिथे भगवंताचं कायम वास्तव्य आहे. आणि अशा ठिकाणी तो गेला. आणि अर्थात त्या ठिकाणी जाऊन जे करायचं असतं ते म्हणजे तपश्चर्या करायची असते. बस ते त्याने सगळं केलं तिथे. आणि अर्थात यथावकाश तो भगवंताच्या चरणी लीन पण झाला, हे करत करतच. अशा प्रकारे नाभी राजाने त्याचं जे काय करायचं ते सगळं केलं. आणि नाभी राजाचा हा जो पुत्र होता, जो भगवंताचा अंश घेऊन आला होता, त्याच्या हातामध्ये आता राज्य आलं होतं. आणि अर्थात त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. अर्थात त्याच्यासारखं राज्य कोण करू शकणार? प्रत्यक्ष भगवंत म्हणल्यावरती प्रश्न येत नाही. अतिशय धर्म पाळून त्यांनी सगळं हे राज्य केलं. त्यांनी परंपरेप्रमाणे गुरुच्या ग्रही पण ते गेले. तरी स्वतः परमेश्वराचे अंश असले तरी पण ते गुरुग्रही गेले. तिथे जाऊन त्यांनी यथोचित शिक्षण घेतलं. कृष्णाने पण तेच केलं, रामाने पण तेच केलं. प्रत्येकाने हेच दाखवून दिले की गुरु घ्या तुम्ही. आणि स्वतः घेतलेला आहे परमेश्वर असून पण. आणि त्याप्रमाणे ऋषभदेवाने सुद्धा गुरूंच्या ग्रही ते गेले. काही काळ तिथे वास केला. त्यानंतर मग अर्थात गुरुजींकडून जे काय शिक्षण घ्यायचं ते घेतलं. त्यांना यथोचित दक्षिणा दिली. आणि मग त्यांची आज्ञा मागितली की आता मी परत राज्याकडे जाऊ इच्छितो. आणि मुख्य म्हणजे मला गृहस्थ आश्रमात प्रवेश करायचा आहे. कारण गुरुग्रही असताना अर्थात त्यांचं ब्रह्मचार्य असतं. आणि ब्रह्मचार्य व्रत हे कडक पाळायचं असतं. पण जेव्हा त्यांना परत गृहस्थ आश्रमात जायचं असतं त्यावेळेस ज्यांनी त्यांना हे व्रत आधीचं पाळायसाठी सांगितलेलं आहे, ब्रह्मचार्य, त्यांची अनुमती लागते. आणि त्याप्रमाणे ते गुरुग्रही परत आले. आणि मग गुरुग्रही आल्यावरती त्यांना दक्षिणा दिली आणि म्हणाले की महाराज मुनिवर, मला आता गृहस्थाश्रमात जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण मला अनुज्ञा द्यावी. गुरूंनी त्याला अर्थात अनुज्ञा दिली. आणि मग देवेंद्र, इंद्र जो होता देवांचा राजा, त्याने आपली कन्या जयंती ही जी आहे ती त्यांना अर्पण केली. आणि अर्थात तिच्याशी त्यांनी विवाह केला. अर्थात भगवंताचा अवतार हे इंद्राला माहीत होतं. तो म्हणाला ह्याच्यापेक्षा चांगला वर माझ्या मुलीला कुठे मिळणार आहे.
आणि मग त्यांनी अशा प्रकारे आपली जी मुलगी आहे ती दिली आणि अर्थात त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. यथावकाश सर्व प्रकारच्या धर्माचं पालन करत करत ते संसार करत होते आणि मग त्यांना 100 पुत्र प्राप्त झाले. अर्थात सगळे पुत्र हे खूप चांगलेच होते आणि त्यातला जो सर्वात ज्येष्ठ पुत्र होता तो सगळ्यात गुणवान होता आणि त्याचं नाव होतं भरत. आणि हा जो भरत नावाचा राजा होऊन गेला किंवा हा जो भरत नावाचा राजकुमार होता त्यावेळेस, त्याच्यावरूनच या खंडाचं नाव पडलं भारतवर्ष, असं भागवतामध्ये उल्लेख केलेला आहे. याला जे दुसरे भाऊ होते, बाकीचे 9 होते इतर काही भाऊ, ते सुद्धा चांगले होते पण ते इतरांपेक्षा जास्त हुशार होते. आणि त्यांच्यापेक्षा अजून काही लहान भाऊ जे होते, विशेषतः 9 नावं त्यांनी दिली आहेत की 9 भाऊ त्याचे असे होते. त्याचं नाव आहे हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अभिरहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे जे होते हे खूप भक्त होते आणि यांनी भागवत धर्माचा खूप प्रसार केला. आणि हे 9 जे राजकुमार आहेत ते म्हणजेच नवनाथ आहेत असं समजलं होतं. लक्षात ठेवा, नवनाथ जे आहेत हे नवनाथ म्हणजेच हे 9 राजकुमार आहेत ज्यांची आपण नावं आत्ता ऐकली. आणि याने अर्थात भागवत धर्माचा प्रसार केला, पण तो वेगळ्या प्रकारे केला. वेगळ्या प्रकारे त्यांनी ते केलं, पण त्यांनी भरपूर केलेलं आहे. आणि असं हे जे राजकुमार आहेत 9, यांच्याविषयीची अजून माहिती जी आहे ते पुढे येणार आहे 11व्या स्कंदामध्ये. 11व्या स्कंदामध्ये या 9 लोकांनी काय उपदेश केला तो सगळा उपदेश येणार आहे की कशा प्रकारे त्याने उपदेश केला, काय केला. प्रत्येकाचा खूप सुंदर उपदेश आहे. 11वा स्कंद जो आहे तो पूर्ण तसा कठीण आहे कारण तो सगळा उपदेशात्मकच आहे 11वा स्कंद. पण त्याने उपदेश जे आहे 9 लोकांनी केला तो अतिशय सुंदर केला. खूप सुंदर उपदेश केला नवनाथांनी. आणि त्याचा उल्लेख त्यांनी इथेही केला की ते म्हणले की पुढे याचा उल्लेख येणारच आहे. यांचं चरित्र किंवा यांचा संवाद पुढे येणार आहे. फक्त इथे संक्षेपामध्ये त्यांनी एवढं म्हणलं की हे जे नवीन 9 जे पुत्र होते ते मात्र भगवंताचे खूप मोठे अधिकारी असे भक्त झाले. साधे भक्त नव्हते, अधिकारी पुरुष होते ते, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अर्थात अशा प्रकारे सगळेच जे होते वेगवेगळ्या प्रकारचे राजकुमार जे होते ते वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचे भक्त होते. कमी अधिक प्रमाणात पण होते. सगळेच जे होते ते भक्त होते. आणि जे गृहस्थाश्रमात होते तेही गृहस्थाश्रम अतिशय व्यवस्थित पाळत होते. सगळे नियम जे आहेत त्याचं पालन करत 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 ते हे सगळं करत असत. अशा प्रकारे हे सगळं होतं. मुळात हे जे ऋषभदेव होते यांनी असं ठरवलं की आता पुत्र आता आपले छान आहेत, तसे चांगलेच आहेत, पण तरी पुत्रांनासुद्धा उपदेश करणं जरुरी आहे. कारण काय की पुत्रांना शिक्षण तर मिळेल ठीक आहे, परंतु त्यांना थोडा उपदेश आपण पण करणं जरुरी आहे वडील म्हणून. आणि म्हणून त्यांनी खूप चांगला उपदेश केला. उपदेश खूप चांगला उपदेशच आहे या अध्यायामध्ये, पण चांगला उपदेश केला त्याने खूपच. आणि ते म्हणाले की बाबाने तुम्हाला मी परत एकदा सांगतो, परत सांगतो आहे ऐका की आपल्याला हे शरीर फार दुर्मिळ आहे जे मिळालेलं आहे, तेव्हा याचा वापर कशासाठी करायचा आहे हे लक्षात ठेवून तुमची वाटचाल करा. तर हे शरीर फक्त आपल्याला भोग भोगण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा. जन्म तर कुत्र्या मांजरांना पण मिळतो, ते पण जन्म घेतात, पण ते काय करतात फक्त भोग भोगत असतात. पण असं आपल्याला करायचं नाही. फक्त भोग भोगण्यासाठी हा मानव जन्म नाही. तेव्हा तुम्हाला भगवंताचं जे आहे ते ध्यान करायचं आहे, भगवंताचं जे आहे ते स्मरण करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मोक्षप्राप्ती करायची पुढे जाऊन, याच्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काही गोष्टी माझ्याकडून ऐका. तुम्ही संगत पकडताना नेहमी चांगल्या लोकांची पकडा. जी लोक विषयासक्त आहेत अशांची संगत करू नका. मित्रसुद्धा चांगला पाहिजे. एखादा व्यसनी मित्र असेल तर लोक व्यसनी पण बनतात. आपण अशी अनेक उदाहरणं बघितली. चांगल्या चांगल्या घरातली लोक असतात
पण त्यांना संगत खराब मिळते आणि मग काही लोक दारुडे बनतात, काही लोक क्रिमिनल बनतात. कारण संगती तशी असते, जशी संगत तसा आपल्यावरती परिणाम होतो. म्हणून त्यांना भगवंत ऋषभदेव त्यांना सांगतायत की तुम्ही चांगली संगत पण पकडा, लक्षात ठेवा. जे वासनेच्या आणि विषयाच्या आहारी गेलेत अशांपासून लांब राहा. हे सगळं तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि तशा तुम्ही वर्तणूक करा. कारण आता तुमच्याकडे आज ना उद्या राज्य मिळणार आहे आणि मग राज्य मिळाल्यावरती तुम्ही जर अशा प्रकारे जर नाही वागलात तर तुमची स्वतःची पण जी आहे ती पूर्ण वासलात लागेल आणि राज्याची तर लागेलच लागेल. आणि म्हणून तुम्ही जे आहे हा माझा उपदेश लक्षात ठेवा. देह माणसाला मिळाला कारण आपल्या नक्कीच वासना शिल्लक होत्या, यात शंका नाही आहे. परंतु त्या वासना जरी असल्या तरी त्या वासना आता इथेच संपवायच्या, त्याला पूर्णविराम द्यायचा आहे. पुढला जन्म आपल्याला परत नको आहे, इथेच आपल्याला थांबवायचं आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही तुमची सगळी कर्म करा. हे जर तुम्ही मी सांगतो ते विसरलात तर तुम्ही त्या कर्मामध्ये मशगूल होऊन जाल आणि मग तेच करत बसाल. म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करा जरूर. तुम्ही संसार करा, तुम्ही राज्य करा, सगळं करा, पण हे विसरू नका की हे करण्यासाठी माझा जन्म नाही. हे मी करणार आहे, पण माझं मुख्य एम जे आहे ते मोक्षप्राप्ती आहे, हे मी विसरणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही करा. हे जर तुम्ही विसरलात तर तुम्ही जे करत राहाल त्यातच तुम्ही आयुष्य तुमचं संपेल. कारण विषय इतके गहन आहेत की कुठल्याही एखाद्या विकारात जर तुम्ही फसलात, षडविकारापैकी जर मोहात पडलात तर तुम्हाला एक विकारसुद्धा 6 जन्म पुरेल एवढा तो भारी आहे. म्हणून कुठल्याही विकारामध्ये तुम्ही अडकू नका. सगळ्याचा तुम्ही भोग जरूर घ्या, पण त्याच्यामध्ये अडकू नका, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचं ऋषभदेव आहे ते आपल्या सर्व मुलांना सांगतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुला कधी विसरू नका आणि अर्थात परमेश्वराला विसरू. जर तुम्ही गुरुला जर नाही विसरलात तर परमेश्वराला पण नाही विसरणार. पण त्यांचं स्मरण ठेवून तुम्ही तुमचा संसार करा आणि जेव्हा केव्हा अडचण येईल त्यावेळेस तुम्ही गुरूंना शरण जा. शरणागती पत्करा हा सगळ्यात सोपा भाग आहे. शरणागती पत्करल्याने तुमच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप ज्या होतील त्या सॉल्व होतील. आपोआप त्याचा तुम्हाला जो आहे तो रस्ता मिळेल कसा ह्या बाबतीतून बाहेर यायचं. म्हणून गुरुला कधी विसरू नका आणि भक्ती अशीच ठेवा आणि तुमचा संसार जरूर करा. आणि सोपा भाग म्हणजे आणखीन म्हणजे भगवंताच्या कथा ऐका. भगवंताच्या कथा जरी आपण ऐकल्यात तरी पण तुमचं मनोरंजन होईल, कारण रंजक कथा आहेत सगळ्या. रंजन पण होईल, त्यामुळे कंटाळा येणार नाही आणि ऐकत राहाल आणि त्या ऐकण्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणखीन एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला. त्यांनी असं म्हटलं की बाकी तर ठीक आहे की सगळे नियम तुला पाळायचे आहेत, यमनियम जे आहेत ते पाळायचे आहेत. बरेच नियम आहेत, यमनियम तर आपल्याला माहिती आहे, भरपूर प्रकारचे नियम असतात. पण त्यातले काही खूप महत्त्वाचे आहेत ज्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की आपल्या वाणीवर संयम ठेव. वाणीवर संयम ठेवण्याला फार महत्त्व आहे. त्यांनी असं म्हणलं की वाणी हा तुमचा खूप महत्त्वाचा भाग आहे. 50% तुमचं इथेच आहे सगळं अडकलेलं. म्हणून वाणीचा वापर अतिशय सांभाळून करा. वाणीचा वापर कमी करा, कमीत कमी करा आणि जो कराल तो यथार्थपणे करा. कारण तुमची जर वाणी जर सुटली वेडीवाकडी तर त्याचे खूप दुष्परिणाम तुम्हाला होतील. फिजिकल पण होतील आणि वेगळ्या प्रकारचे पण होतील. फिजिकल म्हणजे काय, तुम्ही वेडावाकडं बोललात कोणाला काही कारण नसताना तर त्या व्यक्तीशी तुमचं शत्रुत्व निर्माण होईल आणि मग काय होईल तो भाग वेगळाच आहे. परंतु तुम्ही जेव्हा क्रोधामध्ये अशा प्रकारे काही गोष्टी करता तेव्हा त्याचा तुम्हाला तुमच्या शरीरावर पण परिणाम होतो आणि अर्थात तुमचं पुण्यसुद्धा जे आहे ते पण कमी होतं. म्हणून या गोष्टीपासून त्यांनी सांगितलं की सावध राहा. तुमची वाणी तुम्ही संयमित ठेवा, संयम ठेवा वाणीवर. अजिबात तुमच्या वाणीवरती तुम्ही क्रोध येऊ नका. शांतपणे सांगा जे काय तुम्हाला सांगायचं ते.
जरी एखादी व्यक्ती चुकीची बोलली तरी हरकत नाही, तिला सांगा ठीक आहे हे बरोबर नाही आहे, असं नको करू, असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. असं ते म्हणत नाहीत की तुम्ही क्षमाशील व्हा, क्षमाशील व्हायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे, परंतु तुम्ही त्याला गरज वाटली तर दंड करा, पण तोही शांतपणे करा. आणि क्षमाशील वृत्तीचं धारण करणं हा तर शेवटचा भाग आहे खूप, की ती धारण केल्याशिवाय तुमची प्रगतीच होत नाही. हा तर एक खूप महत्त्वाचा भाग आहे, पण तो खूप शेवटचा टप्पा आहे. परंतु एरवी आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. फापट पसारा बोलू नका, फापट पसारा ऐकू नका कोणाचा, याला पण खूप महत्त्व आहे. नको असलेल्या गोष्टी कशाला ऐकायच्या. तो काय करतो, त्याचा मुलगा काय करतो, त्याची सून काय करते, आपल्याला काय करायचं, काही गरज नाही ऐकायची. आणि सांगू पण नका. एखाद्याची हिस्ट्री न मागता सांगत राहायची काय गरज आहे आपल्याला. कोणाची हिस्ट्री जी काय असेल ते असू द्या, ती आपल्याला कोणी विचारत नाही, मग सांगायची कशाला. अजिबात सांगू नका. या सगळ्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे. वाणीवर खूप संयम ठेवला पाहिजे. असं भगवंतांनी सांगितलं की वाणी तुम्ही सगळ्यात सांभाळा, जिव्हा सांभाळा, वाणी म्हणजेच. आणि ह्याच्यावर जो नियंत्रण मिळवतो तो बऱ्यापैकी त्याचा आध्यात्मिक प्रगती पण होऊ शकते. वाणी आणि जीभ सारखीच आहे नाही का. वाणी आपली जिभेवरच अवलंबून आहे, पण त्याच्यावर संयम करायची सवय पाहिजे. संयम ठेवला तर तुम्हाला 50% तुमचा परमार्थ जो आहे तो चांगला होईल यात शंका नाही. अशा प्रकारे भगवंताने त्याला खूप उपदेश केला. म्हणाले की या सगळ्या उपदेशांना एकदा ऐकून तुला काय होणार नाही, तुला वारंवार हे ऐकायला पाहिजे. आणि हे सगळं अर्थात ऐकायला काही फार मजा येत नाही, उपदेश ऐकायला कंटाळा येऊ शकतो. मग जोडीला तो भगवंताच्या कथा ऐक, लीला ऐक, आणि मग थोडा उपदेश पण ऐक. फक्त कथा ऐकू नको, उपदेश पण ऐक. मग असं जर केलंस तर मग तुझा रस्ता कधी चुकणार नाही. कारण का रस्ता परत चुकू शकतो मनुष्य. थोडं मार्गक्रमण बरोबर करतो, परत रस्ता चुकू शकतो. का तर तो रस्ता कठीण आहे. जो चुकीचा रस्ता आहे तिथे जाण्याचा आनंद आहे. आनंद आहे पण तो खोटा आनंद अर्थात, पण त्यात आपल्याला मजा येते. म्हणून त्यांनी सांगितलं की हा कठीण रस्ता आहे, पण तो तू संयम ठेवलास तर तो तुला सोपा होईल आणि आनंद पण मिळेल. आणि इतरांच्याकडे जास्त बघू नको. इतर काय करतात त्याच्याशी तुला काय लेणं घेणं, तुला काय करायचं तू ठरव. आणि तसं राहिलास तर तू व्यवस्थित राहशील. आता इतर लोक अमकं करतात म्हणून मी तमकं करतो, त्यांनी तमकं केलं म्हणून त्याच्याशी आपल्याला काय करायचं. ती लोक वासनेमध्ये अडकू शकतात, चुकीच्या गोष्टी करतात. म्हणून कोणाचा आदर्श ठेवू नका. तुम्हाला ज्या उपदेश केला त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आणि त्याप्रमाणे जर आपण वागलात तर नक्कीच आपला पाऊल चुकीचं पडणार नाही. असा त्याने आपल्या मुलांना खूप उपदेश केला. ते म्हणाले की अनेक प्रकारची जीवजंतू आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहेत. थोडी माहिती दिली त्यांनी की अनेक स्थावर वस्तू आहेत, त्याच्यामध्ये वृक्ष हे श्रेष्ठ समजले जातात. वृक्षांपेक्षा चालणारे जीव हे श्रेष्ठ आहेत. आणि चालणाऱ्या जीवामध्ये कीटक, आणि कीटकांपेक्षा अर्थात पशु श्रेष्ठ आहेत. पशूंपेक्षा अर्थात मनुष्य, आणि नंतर मग बाकीचे सगळे गण, प्रमदगण, गंधर्व, सिद्ध, देवता, असुर, देव आणि देवांचा राजा इंद्र, असे सगळे चढती भाजणी आहे की हा अशा क्रमाने सगळ्यांची कॅटेगरी निर्माण झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि अर्थात 3 देव हे सुप्रीम आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, असंही त्यांनी सांगितलं. तर मग तो म्हणला की अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी स्तर आहेत, प्रत्येक गोष्टीचे स्तर आहेत. कारण ज्यांनी जशा प्रकारचं कर्म केलं तशा प्रकारचं त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि तशा प्रकारे ती देवतासुद्धा आहे. असं त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा उपदेश आपल्या मुलांना केला. आणि म्हणाले की हा सगळा उपदेश तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. आणि ऋषभदेवांचे 100 मुलं होते, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये भरत जो होता तो सर्वात ज्येष्ठ होता, ज्याचं नाव आपल्या पृथ्वीला पडलं. भरत खंड आपण म्हणतो भारत देशाला. तर हा ऋषभदेवांचा सर्वात ज्येष्ठ पुत्र होता, आणि तो अर्थात खूपच चांगला होता. भगवंताचा परमभक्त होता, सगळ्या गोष्टींचं पालन करायचं. आणि म्हणून भगवंताने विचार केला की माझ्या मागे जर कोणाला राज्याचा वारसा बनवायचा असेल तर यालाच बनवा. कारण हा सगळ्या प्रकारचे माझे नियम ऐकतो, नियम पाळतो, पराक्रमिता आहेच आहे, पण धर्म फार मानतो. आणि धर्म मानणारा माणूसच जो आहे तो पृथ्वीचं राज्य करण्यासाठी जास्त योग्य आहे.
म्हणून ऋषभदेवाने विचार केला, आता 100 पुत्रांपैकी यालाच आपण आपल्या राजगादीवर बसवावं. आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं आणि तसं केलं. यथावकाश जेव्हा हा मुलगा मोठा झाला तेव्हा ऋषभदेवाने काय केलं असेल तर या भरताला त्यांनी आपल्या राज्यसिंहासनावर बसवलं. आणि अर्थात बसवल्यापूर्वी त्यांनी सगळं शिक्षण धार्मिक जे आहे ते आपल्या मुलांना सगळ्याच दिलं होतं. सगळ्याच मुलांना त्यांनी धार्मिक शिक्षण दिलं होतं. आणि ते धार्मिक शिक्षण देऊन झाल्यावर मग त्यांनी ठरवलं की आता आपण जे आहे ते या ठिकाणी परत वानप्रस्थाश्रमात जाऊया. बघा, पण ही जी गोष्ट त्यांनी केली फार महत्त्वाची केली की आपण फक्त मुलांना शिक्षण देतो पण धार्मिक शिक्षण देत नाही. धार्मिक शिक्षण जर आपण घेतलं तर आपण वाईट पाऊल उचलणार नाही. आपण वाईट पाऊल उचलण्यापूर्वी विचार करू 10 वेळा, अरे मला पाप लागेल. कारण आपण हे ऐकलेलं असतं, शिकलेलं असतं की नाही, धर्मामध्ये आपलं सांगितलं वाईट कर्म करू नका. पण हे जर आपण शिकलो असू, हा धर्म शिकलो असू, तर आपण शिक्षण घेतल्यावर वाईट करणार नाही. पण जर आपण धार्मिक शिक्षण नसेल घेतलं तर आपण शिक्षण जरूर घेऊ, पैसे कमवू, चांगली पोझिशन मिळवू, पण आपण कदाचित नीट वागणार नाही. आपण अधर्माने वागू. जसे काही लोक चुकीच्या गोष्टी करतातच ना, शिक्षण घेऊनसुद्धा. डॉक्टर एवढे क्वालिफाईड असतात पण कितीतरी डॉक्टर चुकीच्या गोष्टी करतात. कितीतरी इंजिनियर चांगले शिकलेले असतात पण चुकीच्या गोष्टी करतात. अनेक IAS ऑफिसर चांगल्या पोस्टवर असतात, हुशार असतात, पण खूप करप्शन करतात. म्हणजे काय की शिक्षण भरपूर आहे परंतु नीतिमत्तेची काहीच चाड नाही, कारण धार्मिक शिक्षणच घेतलेलं नाही. जो मनुष्य धार्मिक शिक्षण घेतो, उद्या तुम्हाला जर कोणी एखाद्या IAS ऑफिसरच्या कलेक्टरच्या गादीवर बसवलं तर तुम्ही पैसे घ्याल का? ते म्हणाल नको बाबा, पैसे घेतले मला पाप लागेल. कारण तुम्ही धार्मिक शिक्षण घेतलं आहे. पण ज्यांनी घेतलं नाही त्यांना काय फरक पडत नाही. ते म्हणत काय नाही, कमवायची संधी सोडू नका. आणि त्यामुळे त्यांच्या मागची आणि पुढची लोक पण तेच करत असतात. कारण धार्मिक शिक्षणाचा अभाव. म्हणून धार्मिक शिक्षण देणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे, यात शंका नाही. आणि म्हणून जिथे हे मिळतं तिथे आपण जरूर अशा ठिकाणी आपल्या मुलांना जरूर पाठवा की जिथे धार्मिक शिक्षणसुद्धा थोडंफार दिलं जातं. ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, अशा ठिकाणी आपण त्यांना पाठवा, हे मी नक्की सांगेन. कारण ऋषभदेवाने पण असा खूप उपदेश जो आहे तो पहिला मुलांना केला आणि मग राज्य दिलं. आता माझ्या मागे माझी मुलं जी आहेत ती चांगली राहावीत, धर्माने राहावीत, म्हणून ह्याला फार महत्त्व आहे. आपलं राज्य त्यांनी यथावकाश आपल्या मुलांकडे सुपूर्द केलं. ते म्हणाले आता माझं काम झालेलं आहे, माझं काम झालं, मी उपदेश केला, राज्य पण भरपूर उपभोगलं, आता भरताला राज्य देऊया, बाकीचे त्याचे आहेत भाऊ ते सगळे सांभाळतील. आणि त्यांनी राज्याभिषेक केला आणि नंतर त्यांनी सरळ वानप्रस्थाश्रमात जायचं ठरवलं. वानप्रस्थाश्रमात जाताना त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला. सगळ्या गोष्टीचा त्याग केला. वस्त्र पण त्यांनी ठेवली नाहीत. बघा, संपूर्ण त्याग केला. अंगावर वस्त्र पण ठेवलं नाही. दिगंबर झाले ऋषभदेव. आणि मग अर्थात अशा प्रकारे झाल्यावरती ते तिथून निघून गेले वनाकडे. नंतर यथावकाश त्यांनी संन्यास घेतला आणि मग ते बऱ्याच लांबच्या ठिकाणी जायला लागले जिकडे त्यांना कोणी ओळखत नव्हतं. मुळामध्ये त्यांचा जो वेश होता, ही जी त्यांची अवस्था होती, अवधूत अवस्था, की मुळामध्ये पूर्ण दिगंबर अवस्थेत, अंघोळ कधीही करायची नाही, केसांना कधीही विंचरायचं नाही, कुठल्याही प्रकारची स्वच्छता पाळायची नाही, कोणाशी काही बोलायचं नाही, वेड्यासारखं वागायचं, कुठेही जायचं, कुठेही राहायचं, काहीही खायचं, अशा प्रकारचं वर्तन करत करत एका गावातून दुसऱ्या गावात जायचं. आणि असं जेव्हा करत असतात तेव्हा त्याला लोक वेडे म्हणतात. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याच्या मागे मुलं पण लागायची, वेडा वेडा वेडा. असं आपण बघितलं नाही का पूर्वी. आता हल्ली मुलांना वेळ नसतो. मुलांना मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ऑनलाईन गोष्टीमध्ये ते मग्न असतात, त्यामुळे त्यांना हे सगळं करायला वेळ नाही का. पूर्वी असं बघितलं आपण लहानपणी की वेडा आला की गल्लीतली मुलं त्रास द्यायची, वेडा वेडा म्हणून मागे लागायची. असं व्हायचं पूर्वी. पण आता मुलंच नाहीत गल्लीमध्ये, सगळे
कॉम्प्युटरसमोर आणि मोबाईलसमोर बसलेली, अशी अवस्था झाली हल्ली सगळी. तर ही जी अवस्था त्यांची होती, अवधूत अवस्था, त्यावेळेस सगळी लोक त्यांना त्रास द्यायची. कधी कधी काही लोक त्यांना मूर्ख म्हणून त्यांच्या मागे लागायची, काही लोक त्यांना दगड मारायची, कोणी त्यांच्या अंगावर थुंकायचे की काय घाण माणूस आहे, अंगावर काही स्वच्छता नाही, काय नाही, कशाचा काय पत्ता नाही, कुठेही बसतो, काही करतोय, कसला हा माणूस आहे. काही लोक त्याच्यावर थुंकायचे, तरी पण ऋषभदेवांवर काहीही फरक पडला नाही. मागे लागले तरी फरक पडत नाही, त्यांना दगड मारले तरी फरक पडत नाही, धूळ फेकली तरी फरक पडत नाही, कोणी काय बोललं तरी फरक पडत नाही. त्यांचा रस्ता जो आहे तसाच चालू, काय करा किंवा न करा. आणि शरीराची तर अजिबात काळजी तरी घेत नव्हते, कारण त्यांना असं म्हणायचं होतं की शरीर जे आहे त्याच्यावरचं माझं प्रेम गेलंच पाहिजे. पण जोपर्यंत माझं शरीरावरती प्रेम आहे तोपर्यंत मला माझी आसक्ती राहणार. आणि म्हणून ते हे अशी अवधूत वृत्ती ठेवून सर्वत्र फिरत होते. ते जंगलात फिरले, ते गावात फिरले, इतकंच नाही ते शहरात पळायचे. आता जरी ते अवधूत अवस्थेमध्ये होते तरी पण ते भगवंताचे अवतार होते. आणि त्यामुळे जरी अवधूत अवस्था वरून असली की केस विस्कटलेले आहेत, अंगाला सगळी घाण लागलेली आहे, वेडा मनुष्य तोंडा आणून बघा डोळ्यासमोर कसा दिसतो, तसा सगळा अतिशय घाणेरडा असा सगळं अंग आहे, असं सगळं असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. कारण भगवंताचा अवतार तर होतेच ना शेवटी. आणि त्यांचे डोळे पण फार सुंदर होते, पाणीदार डोळे होते. त्यामुळे गंमत अशी होती की जरी काही लोक त्याला वेडा समजून दगड मारायचे, काही बोलायचे, काही हसायचे, थुंकायचे, तरी पण जेव्हा ते नागरी वस्तीमध्ये गेले तेव्हा तिथल्या स्त्रियांच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. गमतीचा भाग आहे, शरीर अवधूत अवस्थेत असून सुद्धा स्त्रियांच्या मनामध्ये कामवासना निर्माण व्हायची. कारण भगवंताची ही लीलाच आहे शेवटी, ही भगवंताची लीला. कारण फक्त चेहरा बघितल्यावरती त्यांना असं वाटायचं की काय सुंदर पुरुष आहे, आणि त्यांच्या मनात क्षणभर का होईना कामदेवाचा संचार व्हायचा. अर्थात त्यांचं लक्ष कुठेही नव्हतं, कोणावर काय परिणाम होतो, कोणावर काय होत नाही हा त्यांचा भागच नव्हता. त्यांचं एकच काम होतं की फिरायचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, शरीराची कुठल्याही प्रकारे पर्वा न करता ऋषभदेव जे आहेत ते फिरत होते. याला अवधूत अवस्था असं म्हणलं. आणि त्या अवस्थेमध्ये ते फिरत होते, अनेक वर्ष फिरत होते. आणि ते फिरत असताना त्यांनी सगळा समाज जवळून बघितला, कोण काय करते, कोण कसे राहतात, कोण काय करतात. ते स्वतः किळसवाणे होते. त्यांनी अशी पण वृत्ती धारण केली होती अजगरासारखी. म्हणजे कसं की अजगर एकाच जागी असतं, एकाच जागी खातं, एकाच जागी पितं, सुस्त असतं ते, एकाच जागी ते मलमूत्रसुद्धा विसर्जन करतं आणि त्या मलमूत्रामध्येच ते लोळत पण असतं स्वतःच्याच. अशी अजगराची अवस्था असते. तसं त्यांनी केलं, पण फरक एवढाच होता की या ठिकाणी ऋषभदेव जरी मलमूत्र तिथेच त्याग करत होते आणि त्याच्यात लोळत होते, तरी पण त्या मलमूत्राला अजिबात दुर्गंधी येत नव्हती. हे वैशिष्ट्य की त्यांच्या मलमूत्राला दुर्गंधी तर नाहीच, पण सुगंध यायचा. जिथे ते होते तिथून सुगंधी वारा जर गेला तर वारा तो सुगंध घेऊन चारी दिशेला जायचा, आणि त्यामुळे तिथला सर्व आसमंत सुगंधित होऊन जायचा. आणि सुगंधित झाल्यावर त्याचा परिणाम नक्की चांगला होणार. त्यामुळे वरून अवस्था अवधूत, पण ही असताना सुद्धा हे अशा प्रकारची गोष्ट घडायची. आणि अशा प्रकारे ते स्थित होते. कशात त्यांचा कशात म्हणलं तर होतं, म्हणलं कशात काहीच नव्हतं. आणि असं ते अनेक वर्ष ह्या अवधूत अवस्थेमध्ये राहिले. आणि अर्थात भगवंताचं स्मरण त्यांच्या मनामध्ये होतंच. ते स्वतः भगवंताचा अवतारच होते. लोकांना दाखवून देण्यासाठीच त्यांनी हे केलं होतं की अशा प्रकारे तुम्हाला अवधूत अवस्थेत राहता आलं पाहिजे, शरीरावर प्रेम करायचं नाही. इतके दिवस मी राजा होतो, शरीराचे चोचले मी पुरवले, महालात राहिलो, अनेक प्रकारच्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या याच्याने स्नान केलं, कधी दुग्धाने स्नान केलं, कधी गुलाब पाण्याने स्नान केलं, कधी कशाने स्नान केलं,
अनेक सुंदर स्त्रियांनी मला स्नान घातलं, पण आता बघा मी काय करतो. आता मी अवधूत अवस्थेत आलो, मला काहीही फरक पडत नाही. तेव्हासुद्धा फरक पडला नाही आणि आताही फरक पडला. हे दाखवून दिलं त्याने की अशा प्रकारे शरीराचा कुठल्याही अवस्थेत आपल्याला दुःख होता कामा नये, हे त्यांनी दाखवून दिलं. की म्हणून त्यांनी हे अशा प्रकारे हा वेश धारण केला होता, ही अवस्था धारण केली होती. आणि म्हणून जे खरे योगी होते त्यांना मात्र माहीत होते की हे भगवंतच आहेत. आणि त्यांची ही जी अवस्था आहे ती अर्थात त्यांनी स्वतःहून धारण केलेली अवधूत अवस्था आहे. आणि म्हणून काही लोक त्यांचे दर्शन घ्यायचे आणि म्हणायचे की अशा प्रकारची अवस्था आम्हाला आणता आली पाहिजे, तशा अवस्थेत आम्हाला राहता आलं पाहिजे, त्याच्यासाठी ते त्यांच्याकडे बघायचे. जसं म्हणतात की आदर्श काय घ्यायचा, समाजामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, पण कोणाला कोणापासून काय शिकायचं हा आपला आपला भाग आहे ना शेवटी. की जे ऋषीमुनी होते किंवा जे खरोखर ज्ञानी होते त्यांनी या अवधूत अवस्थेपासून अनेक चांगल्या प्रकारचा बोध घेतला की असं पण आपल्याला राहता आलं पाहिजे. राजा असला तरी पण अशी अवस्था आली तरी आपण आनंदात राहिलं पाहिजे, हा काही लोकांनी घेतला. पण बोध कोण काय घेईल ते सांगू शकत नाही ना. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, कोण कोणाला आदर्श मानेल काय सांगावं, कोणाचा आदर्श कोण आहे. परंतु भगवंताने मात्र असं केलं आणि लोकांना संदेश दिला की तुम्ही अशा प्रकारे राहा, शरीरावर तुम्ही जास्त अवलंबून नका राहू. शरीर हे आज आहे उद्या नाही, तेव्हा तुम्ही असं करा. आणि जेव्हा ते अशा प्रकारची अवस्था ठेवून अर्थात भगवंताचं नाम त्यांच्या मनामध्ये होतंच, हे सगळं त्यांचं अनुसंधान चालू होतं. पण अशा अवस्थेत जेव्हा ते राहिले तेव्हा त्यांच्या पायाशी अनेक सिद्धी लोळत होत्या. अर्थात सिद्धी प्राप्त बघा, साधना करण्याची कुठलीही पद्धत आहे, किती वेगळी पद्धत आहे की संपूर्ण सगळं शरीराचं नियंत्रण सोडून दिलं, अवधूत अवस्था घेतली आहे. कुठेही जायचं, कुठेही राहायचं, काही खायचं, मलमूत्रात लोळायचं, लोकांच्या शिव्या खायच्या, काय करेल त्याचा काही भरोसा नाही. आणि भगवंताचं नाम मात्र सोडायचं नाही. आणि अशा अवस्थेत साधना केल्याने त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या. सगळ्या सिद्धी त्यांच्या पायाशी येऊन उभ्या ठाकल्या, लोळत होत्या. पण अर्थात त्या सिद्धीनं पण त्यांनी स्वीकारलं नाही, हा अजून मोठा भाग. आता अवधूत अवस्थेत गेलेल्या माणसाला सिद्धीचं काय वाटणार आहे. पण कसं गंमत आहे की शेवटपर्यंत अध्यात्मशास्त्र तुमची परीक्षा घेत असतं. की एकदा जरी वाटलं असतं की यातली एक सिद्धी मी वापरावी, ते त्यांचं सगळं शून्य झालं असतं आधी केलेलं. एक क्षण मोहाचा जो आहे तो पुरतो आपल्याला जमिनीवर परत आणायला. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र जे आहे ते खूप कठीण आहे, ते आपली परीक्षा बघत असतं सतत. म्हणून सतत सावध राहायला पाहिजे, सावधानतेने हे शास्त्र केलं पाहिजे. बेलसरी बाबा हे म्हणतात की तुम्ही खूप सावध राहा. या शास्त्रामध्ये सुद्धा खूप काही घसरणे भाग आहेत, निसरडं शास्त्र आहे, वाटचाल खूप कठीण आहे. हळूहळू वाटचाल करतो पण खाली यायला वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही खूप समजून घ्या की शास्त्र काय, असं बेलसरीने खूप सुंदर उपदेश केला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि त्या प्रकारे हे भगवंत वाकून दाखवत आहेत. त्यांना एवढ्या सगळ्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी होत्या, ज्याच्यामध्ये त्याला आकाशगमन करता येतं, मनोवेगाने जाणं, अंतर्धान पावणं, परकाया प्रवेश करणं, लांबच्या अंतरावरून ऐकणं, लांबचं दृश्य पाहणं, या सगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांच्या पायाशी लोळत होत्या. पण त्यातल्या एकाही सिद्धीला त्यांनी स्पर्श केला नाही, एकाही सिद्धीला त्यांनी जवळ येऊ दिले नाही. ते असेच अचल राहिले अवधूत अवस्थेमध्ये. म्हणून अशा प्रकारे जर आपण सुद्धा समजा जर जिथे संसारात आहोत, आपल्याला काय अवधूत अवस्थेत जायची गरज नाही, परंतु या संसारात राहून जर आपण थोडेसे जर निर्लेप बनू शकलो काही अंशी जरी, तरी पण आपल्याकडे सुद्धा अनेक गोष्टी येऊ शकतात. संयम जर तुम्ही पाळू शकलात अनेक गोष्टींवर, तर तुम्हाला सुद्धा सिद्धी प्राप्त होणं हे तसं मानलं होतं की फार काय कठीण गोष्ट नसते, सिद्धी प्राप्त होऊ शकते लवकर. फक्त तिथे आपली थोडीशी परीक्षा असते की सिद्धी प्राप्त झाल्यावर त्याचा वापर करायचा नाही, आणि तो एकदा केला की झालं आपलं कल्याण. मग तुम्हाला सारखी सारखी ती वापरावी वाटेल.
आणि अर्थात सिद्धी वापरल्यावर प्रसिद्धी पण मिळते. सिद्धी आणि प्रसिद्धी दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, नाही का? आणि म्हणून त्या शक्यतो वापरू नये असं. अर्थात ऋषीमुनी वापरायचे किंवा संत वापरतात, पण त्यांचं त्याच्यावर नियंत्रण असतं. आपलं नियंत्रण राहील की नाही याची खात्री नाही आहे आपल्याला. त्यामुळे जरी प्राप्त झाली तरी तिच्या वाटेला जायचं नाही, तिच्यापासून लांब राहायचं. हे पण एक परीक्षेच आहे की माझ्याकडे एवढी सिद्धी आहे आणि मी ती वापरायची नाही, माहीत असून वापरायची नाही. एकदम कठीण गोष्ट आहे. नसेल तर काय फरक पडत नाही, पण आहे सिद्धी मला माहिती आहे पण वापरायची नाही, किती कठीण गोष्ट आहे. विचार करा, एखादी गोष्ट तुम्हाला आवडणारी तुम्हाला मिळाली, ती जवळ ठेवायची पण तिला हातात नाही लावायची. किती कठीण गोष्ट आहे. वापरायची नाही. फक्त पैसे दिलेत बरोबर, घेऊन जा 1000 रुपये, कुठे वापर, पण ते पैसे घेतले तरी पण त्याला हात लावायचा नाही, कुठेच वापरायचे नाही, असेच घेऊन या. किती दिवस राहतील आपल्या खिशात पैसे? प्रत्येक वेळेस सांगतील एकदा या मॉलमध्ये जा, एकदा तिकडे जा, एकदा इकडे जा. छान छान ठिकाणी समजा आपल्याला पाठवलं आणि पैसे देऊन ठेवलेत, खर्च करायचे नाही. राहू शकू का आपण? कठीण गोष्ट ना. एखाद्या आपल्याला छान अशा पर्यटनस्थळी पाठवलं, पैसे आहेतच, घेऊन जा. आपण तिथे काहीतरी शॉपिंग करू. अरे नाही, इतक्या लांब ठिकाणी आलो, काहीतरी घ्यायला पाहिजे आणि पैसे आहेत, मुख्य म्हणजे खुलखुलत आहेत, पण नाही करायचं काय? हा किती कठीण भाग आहे. आणि असंच या सिद्धीच्या बाबतीत आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्धीमुळे प्राप्त होतात, प्रसिद्धी प्राप्त होते, पण तिचा वापर करायचा नाही. आणि अर्थात ऋषभदेवाने त्याचा एकाचा पण वापर केला नाही. राजाने विचारलं मध्येच त्याला प्रश्न की अहो, एवढ्या सगळ्या सिद्धी असतात तर एखादी वापरायला काय हरकत नाही, एखादी का नाही वापरली? तेव्हा शुकदेव म्हणाले, बाबा रे, जे खरोखर बुद्धिमान असतात ते आपल्या चंचल अशा या मनावर कधी विश्वास ठेवत नाहीत, किंवा चंचल चित्ताशी कधी मैत्री करू नये असा शब्द वापरला की याच्यावर विश्वास ठेवू नको, यांचा काय भरोसा नाही. कधी माझं मन फिरेल आणि असं वाटेल की चला एकदा वापरावी, म्हणून ते म्हणतात मला रिस्क घ्यायची नाही, मी याच्याशी मैत्री करू इच्छित नाही, हा माझा सल्लागार नाही आहे, माझं मन माझा सल्लागार नाही आहे, माझ्या मनावर माझा विश्वास नाही, कारण ते खूप चंचल आहे. त्यामुळे ते म्हणतात की मला सिद्धीच नको आहे, घ्यायचीच नाही सिद्धी. वापरण्याचा भाग नंतर आपोआप येऊ शकतो, म्हणून घ्यायचीच नाही सिद्धी, स्वीकारायचीच नाही आहे, असं धोरण त्यांनी ठेवलं. आणि हेच शुकदेवाने सांगितलं की राजा सिद्धी म्हणून त्यांनी विचार केला की मी जर स्वीकारली, जरी म्हणलं की नाही वापरणार तर कधीतरी माझं मन फिरलं तर काय करू, म्हणून मी त्या सिद्धीचा स्वीकारच नाही केला, असं शुकदेवानी सगळं सांगितलं. राजाला सांगितलं की काही गोष्टीची विषयाची परीक्षा घेऊ नका. जसं एकच प्याला, आपल्याला माहिती आहे नाटक होतं की एकच प्याला असतो फक्त, तो म्हणतो ना एकच पिणार प्याला, आणि एक प्याला प्याल्यावर काय होतं, नंतर तो दारुडा बनतो. तसं अशा काही गोष्टी आहेत की ज्याची परीक्षा बघूच नाही. जशी विषयाची परीक्षा बघू नये म्हणतात, तसेच हे काही गोष्टी आहेत की त्या जर आपण चुकून जरी केल्या तर काय सांगावं, आपण त्याच्या आहारी जाऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे योगी असतात, ज्यांचं चित्त विवेकी आहे, ते अशा गोष्टीची कधीच परीक्षा करत नाही, चुकून पण त्याच्याकडे वळत पण नाही. ते म्हणतात नको, माझ्या मनावर माझा भरोसा नाही, हे कधी कुठल्या क्षणी कुठल्या मोहाला बळी पडेल याचा भरोसा नाही, आणि म्हणून मी याच्या वाटेलाच जात नाही. आणि अशा प्रकारे हे जे ऋषभदेव होते हे अशा प्रकारे राहिले. सगळ्या गोष्टी प्राप्त होत होत्या तरी पण ते असे राहिले का? आता हा आदर्श त्यांनी दाखवला की अशा प्रकारे तुम्हाला राहता आलं पाहिजे. वेळ पडली तर अवधूत अवस्था न मिळवता सुद्धा सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते, नक्कीच, यात काही शंकाच नाही आहे. पण जर मिळाली तर तुम्ही भगवंताला सांगा, गुरुला सांगा, महाराज मला सिद्धी नको आहे, मला सिद्धी नको, त्याच्यापेक्षा मला थोडं पुढे घेऊन जा, अजून हा पार्ट मला नको आहे, याच्यावरून गाडी न्या तुमची, फ्लायओव्हर बांधा माझ्यासाठी, की सिद्धीचा जो भाग आहे तो स्टॉप मला नको आहे, त्याच्यावरून गाडी न्या, असं तुम्ही सांगा, कारण हा सगळ्यात खतरनाक स्टॉप आहे. असं आपण भगवंताला किंवा गुरुला म्हणायला हरकत नाही. आणि हेच सगळं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की हे सगळं असं आहे, म्हणून तुम्ही या गोष्टीपासून लांब राहा. आणि ते कसं राहायचं हे
या ऋषभदेवाने जे आहे ते दाखवून दिलं. आणि अशा प्रकारे ऋषभदेव आहे ते संपूर्ण भारतभर फिरले. आणि त्याचं कारणच हे होतं की काय, की लोकांना शिक्षण मिळावं की कशा प्रकारे एक राजा राहत आहे, कुठल्या अवस्थेमध्ये राहतो आणि का राहतो हे दाखवण्यासाठी ते सगळ्या ठिकाणी फिरले. दक्षिणेपासून ते अगदी उत्तरेकडे सगळीकडे ते फिरले. अर्थात त्यांचं जे काम होतं ते त्यांनी केलं. सगळीकडे फिरून त्यांनी सगळ्यांना सांगून दिलं की अशा प्रकारे ही अवस्था ही उच्च अवस्था आहे आणि आपण तितकं नास आहे परंतु आपल्याला आपल्या इंद्रियांवर संयम ठेवता आला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी एक संदेश दिला. यथावकाश ते कर्नाटकामध्ये गेले आणि तिथे एका वनामध्ये कुटकाचला नावाच्या वनामध्ये ते फिरू लागले. आणि त्यावेळेस वनाला कधी कधी तुम्हाला माहिती आहे अग्नी जो आहे तो कधी कधी प्रदीप्त होतो झाडं एकमेकावर घासल्यामुळे. आणि असंच त्या ठिकाणी घडलं की त्या वनामध्ये ते फिरत असताना तिथे प्रचंड वारा आला आणि त्यामुळे हे झाडं जे आहेत त्यांचे वेळू जे ते एकमेकावर घासले गेले आणि त्या घासल्यामुळे तिथे प्रचंड वणवा भडकला. आणि त्या प्रचंड वणव्यामध्ये जेव्हा भडकला त्यावेळेस ऋषभदेव त्याच ठिकाणी होते. त्यांनी कुठल्याही प्रकारे पळून जाण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्या वणव्याला आपल्याकडे येऊ दिलं आणि आपलं स्वतःचं शरीर जे आहे ते त्या ठिकाणी भस्मसात होऊ दिलं. अशा प्रकारे त्यांनी आपल्या देहाचा पण त्याग केला. अवधूत अवस्थेमध्ये त्यांना थोडक्यात हे दाखवायचं की कुठल्याही प्रसंगामध्ये मी अविचल राहिलो तसे तुम्ही राहा, हा संदेश त्यांना एक प्रकारे द्यायचा आहे की भगवंताचं स्मरण ठेवा आणि कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही निर्विकार राहण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे त्यांनी संदेश दिला. अर्थात भगवंताचा अवतार होता नो डाऊट, परंतु तरी पण असं राहण्याचा प्रयत्न सर्वांनीच थोडाफार तरी केला पाहिजे. 100 मार्क्स ना सही 30-35 तरी मिळायला हरकत नाही का आपल्याला. भगवंत 100 मार्क पास होणारे होते ते ठीक आहे, परंतु आपण यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंच त्यांना म्हणायचं आहे. आणि असं हे अतिशय सुंदर असं चरित्र ऋषभदेवांचं होतं ज्याच्यामध्ये खूप चांगला उपदेश आणि त्यांनी खूप प्रॅक्टिकली काही गोष्टी केल्या होत्या. आणि असं हे चरित्र शुकदेवानी जे आहे ते अर्थात परीक्षित राजाला सांगितलं आणि ते म्हणाले की हे जे चरित्र आहे ऋषभदेवाचं फार फार पुण्य देणारं आहे, अतिशय मंगलमय आहे. आणि जर आपण हे श्रवण केलं अतिशय श्रद्धेने आणि जर समजा तुम्ही श्रद्धेने श्रवण केलं किंवा तुम्ही एखाद्याला ऐकवलं समजा, तर या दोन्ही व्यक्तींना ऐकवणाऱ्याला आणि ऐकणाऱ्या दोघांना सुद्धा भगवंतामध्ये अनन्य भक्ती प्राप्त होऊ शकते. किती महत्त्वाची गोष्ट मी तर म्हणेन की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे नाही का. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील, पैसा अडका प्रसिद्धी सगळ्या गोष्टी मिळू शकतात, भगवंताची भक्ती मिळत नाही. तर भगवंतांनी सांगितलेलं आहे की माझी भक्ती मी कोणाला देत नाही. पण भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं, शुकदेवानी सांगितले की हा जो अध्याय आहे त्याच्यात जो उपदेश केला आहे चरित्रामध्ये, तर हा जर कोणी एकाग्र चित्ताने श्रद्धेने ऐकला किंवा ऐकवला तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये भगवंताविषयी म्हणजे वसुदेवांविषयी अनन्य भक्ती निर्माण होऊ शकते. त्यांनी निर्माण होतेच म्हणले, पण जसं मी त्याच्यात थोडीशी करेक्शन एवढंच करेन की होऊ शकते, शकण्याची क्षमता नक्की आहे, पण आपण किती भक्तीने ऐकतो त्याच्यावरती तो रिझल्ट अवलंबून आहे. जितकी आपली भक्ती जास्त तितकं तुमच्यामध्ये भगवंताचं प्रेम वाढणार आहे. भागवत ग्रंथाचं एम असते की भगवंताची भक्ती वाढावी, म्हणून भक्ती मार्गातल्या लोकांसाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भागवतच आहे, दुसरा ग्रंथच नाही आहे. सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. भगवंतांनीच सांगितलं आहे की माझी गीता जरी मी लिहिली असली तरी त्यातून भक्ती नाही वाढत. तेवढी भक्ती वाढवायची असेल तुला भागवतच पाहिजे. आणि म्हणून तर त्यांनी स्वतःच सांगितलं त्यांना की तू हा ग्रंथ रच व्यासमुनीनं, आणि मग सांगितलं तू हा रचला आहेस ना, आता मी याच्यामध्ये प्रवेश करणार आहे असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं आणि भगवंतांनी ह्यात प्रवेश केला आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जो मनुष्य ऐकतो किंवा वाचतो त्याची भक्ती नक्की वाढते, 100% वाढते, कारण भगवंतांनीच तसा वर दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे चरित्रसुद्धा जे आहे ते सुद्धा आपण जर श्रद्धेने ऐकलं
किंवा ऐकवलं तरीसुद्धा आपल्यामध्ये अनन्य भक्ती प्राप्त भगवंताची होऊ शकते, हे त्याचं फलित आहे. आणि भक्ती जर खूप वाढली तर मग आपली चिंताच मिटली ना. भक्ती कमी असल्यामुळे इतर गोष्टीचा आपल्याला सतत जाणीव होते, पण भक्ती जर तुमची खूप असली तर तुम्ही त्यातच मग्न राहाल ना. जसे काही संत होतेत ना की त्यांना फक्त भगवंतच आठवायचा. मीराबाईंना काय, त्यांना फक्त कृष्ण आठवायचा, काही झालं तरी. विषाचा प्याला पण त्यांनी जय श्री कृष्ण म्हणून पिऊन टाकला ना, त्यांना काय फरक पडला. इतके त्या परमेश्वरमय झाल्या होत्या. असे सगळे संत असेच असतात, त्यांना काही नाही पडत. ते भगवंताचं नाम घेत असतात आणि सगळ्या गोष्टी करतात. मग ते वारकरी पंथातले असो की आणखीन कोणी असो, फक्त ते तोंडाने भगवंताचं नाम घेतात आणि एकीकडे काम एकीकडे वारी. काय नाही केलं. संतांच्या कथा खरंच खूप सुंदर आहेत आणि या सगळ्या या युगातल्या आहेत. सगळे संत जे आहेत, मग तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, चोखा मेळा, सगळ्यांची चरित्र काय सुंदर आहेत. आणि मुखात नाम घेऊन त्यांनी सगळं काम केलेलं आहे. पण ते करत असताना देहभान ते विसरायचे, इतकी त्यांची भक्ती होती. आणि ती भक्ती जी आहे ती त्यांना भगवंताने दिली होती, लक्षात ठेवा. म्हणून ते भगवंत म्हणतात की माझी भक्ती जो मिळवेल तो नशीबवान. त्यांनी इथे परत एकदा उल्लेख केला की भगवंत अनेक गोष्टी देतात, प्रसंगी ते मुक्ती पण देतात, पण भक्ती योग सहसा कोणाला देत नाहीत. म्हणून भक्तियोगाला भगवद्गीतेमध्ये पण महत्त्व आहे. कारण भक्तियोग हाच खरा मुख्य योग आहे की ज्याच्यातून तुम्हाला सगळ्या योगाकडे जाता येतं. सगळे योग तुम्ही साधू शकता जर भक्तियोग आला तुम्हाला तर. फक्त म्हणता आला नव्हे, म्हणायला तुम्ही शिकाल. काय छोटासा आहे, 20-22 श्लोक असतील, तो तुम्ही लगेच शिकाल. फक्त म्हणायला शिकणं म्हणजे काय भगवद्गीताचं सगळं झालं असं नाही. त्याच्या पुढचा जो भाग आहे तोच महत्त्वाचा आहे. म्हणायला शिका, चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचा अर्थ काय आहे, त्यातून काय गेन करायचं आहे, हा सगळा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या अर्थात त्या भगवद्गीतेचा सगळा जो मतितार्थ तो आपल्या भागवतामध्ये, हेही लक्षात ठेवा. आणि तो विस्ताराने आहे. भागवतामध्ये सगळं विस्ताराने आहे आणि भगवद्गीतेमध्ये संक्षेपामध्ये आहे. एवढाच फरक आहे. आणि म्हणून त्याने असं म्हणलं की तुम्ही या सगळ्या गोष्टीचं वारंवार श्रवण करा. ते जर केलं तर तुम्हाला नक्कीच अनेक गोष्टीची प्राप्ती होईल. अशा प्रकारे ही सुंदर अशी ऋषभदेवांची जी आहे ती कथा त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्या पुढे सुद्धा अनेक अशा छोट्या कथा आहेत. त्याच्यामध्ये पुढची जी कथा आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची, ती भरताची कथा आहे. अर्थात ही जी कथा आहे ती आपण अर्थात उद्याच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण आज स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ जी काही सेवा झाली ती महाराज आपल्या चरणी मी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली तर क्षमा करावी आणि या सेवेचा माझ्या आणि आमच्या स्वीकार करावा आणि अशी सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही प्रार्थना आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम.